नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 10वी प्रकरण 3 राज्यशास्त्र या विषयाबद्दल माहिती पाहायचं आहे। प्रकरण 3चं नाव आहे राजकीय पक्ष। या पाठाबद्दल आपण सविस्तरपणे माहिती पाहूयात। मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजून घेतले। सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे राजकीय पक्ष असतो। आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षाशी संबंधित असते। म्हणजे राजकीय पक्षाचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते। किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात। प्रस्तुत पाठात आपण भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहोत। तुमच्या शाळेत आणि परिसरात तुम्ही अनेक गट, संस्था अथवा संघटना कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना पाहिले असतील। म्हणजे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटनाही पुढाकार घेते। विविध चळवळीच्या आंदोलनाविषयी तुम्ही वाचता। याचा अर्थ असा की समाजात ज्या प्रकारे गटसंस्था, चळवळी सक्रिय असतात त्याचप्रमाणे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना दिसतात। म्हणजे समाजातील अन्य संस्था, संघटना व राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे। राजकीय पक्ष एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात, परंतु त्याची उद्दिष्टे व कार्यपद्धती मात्र वेगळी असते। या पार्श्वभूमीवर आपल्याला असे म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते। राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय। म्हणजे राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येतील। सत्ता मिळवणे म्हणजे राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो। त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्पराशी सतत स्पर्धा करत असतात। अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही, परंतु स्पर्धेचे स्वरूप काय असावं, निकोप असावे। त्यानंतरचा आहे विचारसरणीचा आधार। प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो। म्हणजे सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षाची एक विशिष्ट भूमिका असते। या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते। ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात। म्हणजे पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असेही म्हटलं जातं। आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते, त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे अवघड झाले आहे। नंतरचा आहे पक्ष कार्यक्रम आपण पाहणार आहोत। आता आपण विचारसरणीचा आधार पाहिलो, सत्ता मिळवणे कसं पाहिलो, तर पक्ष कार्यक्रम आपण पाहणार आहोत। विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात। म्हणजे सत्ता मिळाली की या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते। सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा राजकीय पक्ष प्रयत्न करतात। त्यानंतरचा आहे सरकार स्थापन करणे। सरकार स्थापन करणे, राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार करतात। अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचे असते। ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात। पुढचा आहे शासन व जनता यांच्यातील दुवा। शासन व जनता यांच्यातील दुवा। राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात। जनतेच्या मागण्या आणि गराणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य राजकीय पक्ष करतात। म्हणजे तर शासन पक्षांमार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते। त्यानंतरचा आहे भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप। भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप आपण पाहणार आहोत। स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता। म्हणजे काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर ह्या पक्षाला बहुमत होते। म्हणजे भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती। म्हणून या काळातील पक्ष पद्धतीचे वर्णन एक प्रबळ पक्ष पद्धती असे केले जाते। दुसरं आहे एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 मध्ये आव्हान दिले गेले। हे आव्हान काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन दिले। तिसरं आहे 1989च्या लोकसभा निवडणुकानंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली। त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली। आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केले। आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरवला।
आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावली आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, मध्ये काही माहिती आपण घेऊ शकतो. एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास व अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या पक्ष पद्धतीला आपण काय म्हणतो, एकपक्ष पद्धती असे म्हणतो. दुसरं आहे, राजकारणात दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून या दोन राजकीय पक्षांच्या हाती सत्ता जाते तेव्हा ती शासन पद्धती द्विपक्ष पद्धती असे म्हणतात. थर्ड आहे, तर अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो, अशी पद्धती बहुपक्ष पद्धती म्हणून ओळखली जाते. बघा, आता आपण भारतातील काही प्रमुख राजकीय पक्षांची ओळख करून घेणार आहोत. पहिला राष्ट्रीय पक्षाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर आता आपण पाहणार आहोत राष्ट्रीय पक्ष. राष्ट्रीय पक्षांमध्ये पहिला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. म्हणजे स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ होती. म्हणजे त्यामुळे त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले होते. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस पक्ष सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गांसाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे काय होते, धोरण होते. म्हणजे त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता यावर आधारित या पक्षाचा विश्वास आहे. त्यानंतरचा आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्या या पक्षाची स्थापना 1925 साली झाली. भारतातला हा एक जुना पक्ष आहे. मजूर, कष्टकरी वर्ग व कामगारांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो. म्हणजे या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. 1960च्या दशकात चीन व सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली व भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली व त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच मार्क्सवादी हा पक्ष 1964 साली स्थापन झालेला आहे. त्यानंतरचा आहे भारतीय जनता पक्ष. बघा, भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा पक्ष आहे. भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला. 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला. परंतु जनता पक्षाचे हे स्वरूप फार काळ टिकले नाही. पक्ष फुटला व त्यातील भारतीय जनसंघाचे भारतीय जनता पक्ष या नावाने 1980 मध्ये नवा पक्ष स्थापन केला. प्राचीन भारतीय संस्कृती परंपरा याचे जतन केले पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा भर आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. साम्राज्यवादाचा या पक्षाचा विरोध आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांचा हितसंबंधाची जपणूक करणे हे या पक्षाचे काय आहे, धोरण आहे. त्यानंतरचा आहे बहुजन समाज पक्ष. बहुजन समाज पक्ष. बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. बहुजनांचे हित हे या पक्षाचे उद्दिष्ट असून 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांचा समावेश बहुजन या शब्दात होतो. म्हणजे बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचे काय आहे, उद्दिष्ट आहे. त्यानंतरचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर पक्षाचा विश्वास आहे. काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014 पर्यंत भारतात म्हणजे महाराष्ट्रात सत्तेवर होता. तसेच केंद्रामध्येही 2004 ते 2014 इतका प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचा एक घटक पक्ष होता. त्यानंतरचा सातवा आहे तृणमूल काँग्रेस. तृणमूल काँग्रेस ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998 मध्ये झाली. 2016 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. म्हणजे लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचे काय आहे, धोरण आहे. आता आपण वर्तमानपत्रात तुम्ही अशा
प्रकारच्या बातम्या वाचल्या असतील त्यातून अर्थातच आपल्याला भारतीय संघराज्यातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या पक्षांबाबत माहिती मिळते. म्हणजे असं टायटल पण आपण वाचू शकतो, हेडिंग म्हणतो त्यालाच आपण, तमिळनाडूत सत्ता बदल म्हणा, राजकीय दुकानदारींनी दहशत म्हणा, किंवा महाराष्ट्रात नव्या पक्षाची स्थापना झाली म्हणा, किंवा सत्ता सोडण्यासाठी मुहूर्त कशाला, पक्षांतर बंदी कायदा लोकशाहीस पोषक म्हणा, शिरोमणी अकाली दलाला फर्स्ट बहुमत म्हणा, PDP आणि भाजपची युती म्हणा, हरियाणा जनहित काँग्रेसने आपले लक्ष गाठले म्हणा, किंवा कोणते खाते मिळणार, गृह का समाज कल्याण, अशासारख्या बातमी असलेले अनेक बातमी आपण वाचतच असतो. तर हे पक्ष केवळ राज्यापुरतेच मर्यादित आहेत का, किंवा राज्यातील काही नेते राष्ट्रीय पातळीवर दिसतात तर काही राज्यापुरतेच प्रभावी असतात, असे का, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण माहिती पाहणारच आहेत. तुम्हाला पडलेल्या प्रश्नांच्या आधारे आपण भारतातील काही प्रादेशिक पक्षांची थोडक्यात ओळख करून घेऊया. भारताच्या चारही दिशांच्या राज्यांमध्ये काही प्रातिनिधिक पक्षांचा आपण येथे विचार करणार आहोत. तर भारताच्या विविध प्रदेशात विविध भाषा बोलणारे आणि परंपरा संस्कृती यांच्यातही विविधता आणणारे लोक आहेत. प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र भाषा असे चित्र आपल्याला दिसते. प्रदेशाच्या भौगोलिक रूपात ही विविधता आहे. महाराष्ट्रातील विविध भौगोलिक प्रदेशाचा तुम्ही अभ्यास केला आहे. म्हणजे महाराष्ट्र जसा मध्य प्रदेश आणि कर्नाटक यांच्यापेक्षा वेगळा आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील भौगोलिक सांस्कृतिक विविधता दिसते. आपली भाषा आणि आपला प्रदेश यांच्याविषयीची आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबाबत अस्मिता निर्माण होऊ लागली की त्यातून प्रादेशिकता निर्माण होते. म्हणजे लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा व विकासाचा प्राधान्याने विचार करू लागतात. आपली भाषा, आपले साहित्य, परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास म्हणा, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादीबाबत अभिमान वाटू लागतो व त्यातून भाषिक अस्मिता प्रबळ होऊ लागते. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तेथून साधन सामग्री व रोजगाराच्या संधीवर आपला हक्क असावा, या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकारास येऊ लागते. अशा प्रकारच्या प्रादेशिक, भाषिक, सांस्कृतिक व त्यांच्याशी संलग्न अस्मिता संघटित झाल्या की त्यातून प्रादेशिकतेची भावना बळावते. त्यातून काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्ष अस्तित्वात येतात, तर काही वेळेस विविध दबाव गट म्हणा, चळवळी निर्माण होतात. या सर्वांचा हेतू एकच असतो व तो म्हणजे आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधाचे जतन करणे. अशा प्रकारे आपण काय पाहिलेलं आहोत, पक्षांबद्दल माहिती पाहिलेलं आहोत, राष्ट्रीय पक्षांबद्दल सुद्धा माहिती पाहिलेलं आहोत. आता आपण प्रादेशिक पक्ष म्हणजे काय ते पाहणार आहोत. तर आता आपण प्रादेशिक पक्ष पाहणार आहोत. विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्यांचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष म्हणतात. म्हणजे त्यांचा प्रभाव त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो, तरीही आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन ते राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडतात. प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देतात. आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकारांऐवजी स्वायत्तता आवश्यक वाटते. म्हणजे संघ शासनाला सहकार्य करत आपले स्वायत्ततेचे क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष प्रयत्न करतात. तसेच प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवरच हाताळाव्यात. सत्ता ही त्या प्रदेशातील व्यक्तीच्याच हाती असावी. प्रशासनात आणि व्यवसायांमध्ये त्या प्रदेशाच्या रहिवाशांना अग्रक्रम दिला जावा, असा आग्रह प्रादेशिक पक्षाचा असतो. भारतातील प्रादेशिक पक्षाचे बदलते स्वरूप आपण पाहणार आहोत. भारतातील प्रादेशिक पक्षाचे बदलते स्वरूप. प्रादेशिक पक्ष पाहिलं, प्रादेशिक पक्षाचे बदलते स्वरूप पाहू. स्वतंत्रोत्तर काळापासून भारतात प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहे. म्हणजे परंतु त्याच्या स्वरूपात आणि भूमिकेत मात्र महत्त्वाचे बदल झाल्याचे दिसते. त्यामध्ये नंबर 1 आहे, सुरुवातीच्या काळात प्रादेशिक अस्मितांमधून काही फुटीर चळवळी निर्माण झाल्या. स्वतंत्र खलिस्तान, द्रविडिस्तान अशा मागण्यांचा हेतू संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा होता. म्हणजे पंजाब, तमिळनाडू, जम्मू आणि काश्मीर येथील प्रादेशिक पक्षाची उदाहरणे या संदर्भात देता येतील. दुसरं आहे, प्रादेशिक पक्षांच्या भूमिका हळूहळू बदलू लागल्या. स्वतंत्र राज्याच्या मागणीऐवजी त्यांना अधिक स्वायत्तता मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले. हा प्रादेशिक पक्षांच्या विकासातील दुसरा टप्पा होय. म्हणजे या टप्प्याची सुरुवात साधारणतः 1990 नंतर झालेली आहे. तिसरा महत्त्वाचा पॉइंट आहे, आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या प्रदेशातील रहिवाशांना राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळावी अशी भूमिका प्रादेशिक पक्ष आता घेऊ लागले. उदाहरण म्हणजे शिवसेना, तेलुगू देसम. चौथा आहे, ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षाच्या विकासाचा एक वेगळा कल दिसतो.
म्हणजे या प्रदेशांमधील राजकीय पक्षांनी फुटीरतेच्या मागण्या सोडून दिल्या व त्यांनी स्वायत्ततेची मागणी करण्यास सुरुवात केली. ईशान्य भारतातील सर्व प्रादेशिक पक्ष टप्प्याटप्प्याने मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येत आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास भारतातील प्रादेशिक पक्षांचा प्रवास फुटीरता, स्वायत्तता आणि मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होणे अशा टप्प्यामधून झाला आहे. तसेच राष्ट्रीय राजकारणातही त्याचा प्रभाव वाढला असून आघाडीचे शासन हा त्याचा एक काय आहे, परिणाम आहे. भारतात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. सर्व पक्षाची माहिती येथे घेणे शक्य नाही. म्हणूनच आपण भारताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा क्षेत्रांमधील काही प्रातिनिधिक पक्षांची ओळख करून घेणार आहोत. काही प्रमुख प्रादेशिक पक्ष पुढील प्रमाणे आहेत. बघा, त्यामध्ये आपण पाहू शकतो, पहिला शिवसेना हे एक प्रादेशिक पक्ष आहे. शिवसेनेचं माहिती आपण घेऊ शकतो. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष शिवसेना असून 1966 मध्ये त्याची स्थापना झाला. मराठी माणसाच्या हक्कांची जपणूक, मराठी भाषेचे संवर्धन, परप्रांतीयांना विरोध हा त्यांचा ध्येय होता. म्हणजे 1995 मध्ये भारतीय जनता पक्षाशी युती करून शिवसेना हा पक्ष सर्वप्रथम महाराष्ट्रात सत्तेवर आला. 2014च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत तो सहभागी होता. त्यानंतर 2019 मधील निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यासोबत महाविकास आघाडी करून तो सत्तेत होता. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा पक्ष आहे शिरोमणी अकाली दल. शिरोमणी अकाली दल त्यांचं बोधचिन्ह सुद्धा आपण पाहू शकतो. शिरोमणी अकाली दलचा पंजाबमधील हा एक महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष आहे. 1920 मध्ये याची स्थापना झाली. धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास प्राधान्य दिलं जातं. पंजाबमध्ये हा पक्ष अनेक वर्षे सत्तेवर होता. त्यानंतरचा आहे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. याचा बोधचिन्ह हा आहे. काश्मीरमधील हा एक प्रादेशिक पक्ष आहे आणि 1932 मध्ये साली त्याची स्थापना झाली. काश्मीरी जनतेच्या हितसंबंधाचा पाठपुरावा, स्वायत्तता जोपासण्यासाठी प्रयत्नशील असणारा हा एक महत्त्वपूर्ण प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यानंतरचा आहे आसाम गण परिषद. त्याचं बोधचिन्ह असं आहे, आसाम गण परिषद. सरकारबरोबरील वाटाघाटीतून 1985 मध्ये आसाम करार म्हणजे 1985 साली या पक्षाची स्थापना झाली. निर्वासितांचे प्रश्न सोडवणे म्हणा, आसामचे सांस्कृतिक, भाषिक आणि सामाजिक वेगळेपण जपणे, आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे हे ह्या पक्षाचं कार्य होतं. गेली अनेक वर्षे आसाममध्ये हा एक काय आहे, सत्ताधारी पक्ष आहे. त्यानंतरचा आहे द्रविड मुन्नेत्र कळघम. द्रविड मुन्नेत्र कळघम त्याचा हा बोधचिन्ह दिसतो बघा, डोंगराच्या मध्ये सूर्य उगवतो तसा. 1920 मधल्या जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षात झाले. म्हणजे 1944 मध्ये जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखली जाऊ लागली. म्हणजे 1949 मध्ये यातून एक गट बाहेर पडला आणि त्या गटाने द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष स्थापन केला. त्यातूनही बाहेर पडलेल्या एका गटाने ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची 1972 मध्ये स्थापना केली. तमिळ अस्मिता जोपासण्याचे प्रयत्न म्हणा, केंद्राच्या आघाडीतही काही काळ सहभाग असतो. सर्व स्तरांवरील मतदारांचा पक्षाला पाठिंबा, सत्तेत दीर्घकाळ राहिल्याने अनेक उपाययोजना ह्या पक्षांनी राबवलेल्या आहेत. अशा प्रकारे भारतात प्रत्येक राज्यात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यांनी त्या त्या राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकलेला आहे. त्याचे एक उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षाची 2 निवडणुकांच्या संदर्भातील कामगिरी खालील तथ्यात दिलेले आहेत. म्हणजे पक्षाचे महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष विधानसभेतील प्रतिनिधित्व त्यांनी दिलेले आहेत. जिंकलेली जागा, पक्षाचे नाव शिवसेना, निवडणूक 2009 मध्ये झालेलं होतं आणि निवडणूक वर्षी 2014. शिवसेनेला 2009 मध्ये 44 आहे, 2014 मध्ये 63 आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यालाच आपण काय म्हणतो, मनसे म्हणतो, 2009 मध्ये 13 आहेत तर 2014 मध्ये 1 आहे. शेतकरी कामगार पक्ष म्हणा, भारतीय रिपब्लिकन पक्ष म्हणा, ह्याच्या गोष्टीबद्दल आपण तसंच माहिती घेऊ शकतो. त्यानंतर पक्षाचं नाव आहे राष्ट्रीय समाज पक्ष. 2009 मध्ये त्याची जागा 1 जागा निवडून आलं, 14 मध्ये 1 आहे. त्यानंतर स्वाभिमानी पक्ष 9 मध्ये 1 तर 14 मध्ये नाही आहे. असं अनेक उदाहरणे आपण देऊ शकतो. तर विद्यार्थ्यांनो, या पाठात आपण भारतातील राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पातळीवर राजकीय पक्षांचा आढावा घेतला. पुढील पाठात आपण या चळवळीचे आपल्या जीवनातील महत्त्व समजून घेऊया. अशाच प्रकारे भारतातल्या अनेक पक्षांबद्दल आपण माहिती पाहिलेलं आहोत. तुम्ही पण
व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. धन्यवाद.